होता. आता 1 लाखापर्यंत जी अमाऊंट आहे त्याच्यावर टॅक्स लागणार, TDS लागणार नाही. 1 लाखापर्यंत जे बँकेत FD करतात सिनियर सिटीजन, साधारण PF मधून आलेला पेन्शनचा आलेला पैसा हा बँकेमध्ये FD म्हणून ठेवत असतात. फिक्स डिपॉझिट आपण करतो आणि त्यातून एक रिकरिंग अमाऊंट साधारण आपल्याला पेन्शन रूपानं मिळावी अशी अपेक्षा असते. तर त्यावर 1 लाखापर्यंत कोणत्याही स्वरूपाचा TDS लागणार नाही. म्हणजे 1 लाखाच्या वर तुम्हाला कमीत कमी 5% आता नवीन रिजिमप्रमाणे जर विचार केला तर, कारण नाही, TDS ही एक वेगळी गोष्ट आहे, टॅक्स रेजिम्स ही एक वेगळी गोष्ट आहे. TDS म्हणजे तुमचा टॅक्स आधीच गोळा करणं. अजय सर जे म्हणतात आणि ते अगदी बरोबर आहे. ते असं आहे की समजा मी एक सिनियर सिटीजन आहे, मी भरपूर सारे FDs आहेत, त्याच्यावरचं व्याज 1 लाखापेक्षा जास्त आहे. आता माझं उर्वरित उत्पन्न जरी नसेल तरी पण TDS झाला म्हटल्यावर मला रिटर्न फाईल करणं, तो रिफंडमध्ये क्लेम करणं हा सगळा मनस्ताप होता. सो त्याची मर्यादा 50,000ची 1 लाख केली असं ते म्हणतायत आणि ते म्हणतात तसं तो नक्कीच सिनियर सिटीजन. पण 1 लाखाच्या वर जो टॅक्स कापला जाईल, TDS म्हणून जो कापला जाईल, तो जर मला परतावा म्हणून मिळवायचा असेल तर सिनियर सिटीजन्सलाही त्यासाठी रिटर्न्स फाईल करावे लागतील. म्हणजे 4 लाखाच्या वरच्या उत्पन्नावर त्यांना टॅक्स लागेल. मात्र हा जो TDS कट झालेला आहे, जर 4 लाखाच्या आतलं उत्पन्न असेल तर तो TDSचा परतावा मिळवता येईल. अशा स्वरूपात रिटर्न फाईल करावे लागतील सिनियर सिटीजन्सला. वाळिंबे सर, बरोबर आहे, बरोबर. त्यांना रिटर्न, आता कसं आहे, माझं उत्पन्न, कारण हे व्याजाचं उत्पन्न आहे. त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट नीरज आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी मला वाटतं त्या म्हणजे मॅडमने 2दा स्पष्ट केलं ते की 12 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न, बाकी कुठलाही कॅपिटल गेन नसेल तर, म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स नसेल तर. त्यामुळे मला असं वाटतं की ते 12 लाखाचं जे उत्पन्न पूर्ण एक्झाम त्यांनी म्हटलंय ना, ते कॅपिटल, त्याच्यात जर कॅपिटल गेन असेल तर ते मिळणार नाही का, ते आता मला वाटतं जेव्हा काही वेळाने स्पष्ट नाही. ते वाळिंबे सर, जोशी सरांनी अगदी स्पष्ट केलं ते 4 लाखाच्या वरच्या उत्पन्न हे टॅक्सेबल असणार आहे. ते 5% स्वरूपात असेल. जर 12 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स हा 4 लाखापासूनच लागणार आहे. जोशींकडून पुन्हा एकदा समजून घेऊयात. टॅक्स ब्रॅकेट जे आपल्याकडे आलेले आहेत ते पण मी प्रेक्षकांना दाखवा असं सांगतो. जोशी सर तोच विषय नीट समजावून सांगतील. आपण अशी कल्पना करू की आपलं उत्पन्न हे 12 लाखाच्या आत आहे. तसं असेल तर आपल्याला कुठलाही टॅक्स नाही. पण त्याच्यातही एक अशी थोडीशी गंमत आहे की त्याच्यात जर तुम्हाला कॅपिटल गेनशी रिलेटेड उत्पन्न असेल आणि कॅपिटल गेनशी रिलेटेड उत्पन्न तुमच्या उत्पन्नात ॲड केल्यावर जर तुम्ही 4 लाखाच्या वर जात असाल तर तुम्हाला फक्त कॅपिटल गेनच्या उत्पन्नावरती टॅक्स द्यावाच लागेल. ओके. त्यात परत एकदा लॉंग टर्म कॅपिटल गेन जर शेअर्समधला असेल तर त्यात 1 लाख रुपये माफ आहेत. ओके. वेलकम टू द वर्ल्ड ऑफ टॅक्सेशन. तर तुम्हाला हे बघायला लागेल की तुमचं इतर उत्पन्न किती, कॅपिटल गेनचं उत्पन्न किती, एकूण उत्पन्न किती. आणि जर कॅपिटल गेन वगळता तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या वर गेलं मग तर प्रश्नच नाही. मग तुम्हाला 8 ते 12 लाखावर टॅक्स, 4 ते 12 लाखावर टॅक्स भरणंच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. अशा प्रकारची ती एक मजेशीर रचना आहे. ठीक आहे. AIच्या जगामध्ये आजकाल आकडे टाकले की बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन्स लगेच उपलब्ध होतात एक्सेल शीटवर. त्यामुळे तो काही प्रश्न नाही. तर कॅल्क्युलेशन CA स्टुडंट्सची किंवा TY BCom ला टॅक्सेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची जास्त दया येते. त्यांना ते पेन पेपर घेऊन करावं लागतं. अगदी. वाळिंबे सर, पण तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणत होतात की खूप मोठी सवलत मिळेल अशी अपेक्षा वाटत नाहीये. इतकी मोठी सवलत देण्यामागचं कारण काय वाटतं? मला काय वाटतं माहिती आहे का, गेली 8 वर्षे ह्या मध्यम वर्गाला 8 वर्ष याच्याकरता थांबावं लागलं. हे महत्त्वाचं आहे. कारण 8 वर्षानंतर हे थोडंसं दिलासा देणारं बजेट मिळालेलं दिसतंय. आणि याच्यामध्ये जी काही 2दा इलेक्शन झाली त्याचाही थोडाफार परिणाम असेल. कारण मध्यमवर्गीयांचा राग आता दिसायला लागला होता. एवढे मीम्स यायला लागले होते. त्यामुळे त्याचं कुठेतरी दखल सरकारने घेतली असावी असं मला वाटतं. अगदी हरकत नाही. कारण मी पण म्हटलंय की असंतोष होता टॅक्स वार्षिक रेंटवर त्याच्यावर TDS होतात, ते पण 6 लाखावर नेलंय. कोणता TDS म्हणतात वाळिंबे सर? परत एकदा प्लीज. रेंटवर म्हणजे अॅन्युअल रेंट जे 2.4 लॅक्स होतं, नाही मला 2.4 लॅक्सवर जो TDS होता तो आता जर 6 लाखापर्यंत जर मला इन्कम मिळणार असेल, रेंट इन्कम, तर त्याच्यावर TDS लागणार नाही. अजय सर, मला त्याच्याबद्दलही थोडं कन्फ्युजन आहे. कारण माझ्या आठवणीप्रमाणे रेंटवरचा TDS हा मुळात 6 लाखावरच होता. 2.4 लाखची जी लिमिट होती ती मुवेबल रेंटवर होती. म्हणजे गाडी किंवा मशिनरी किंवा हे जे मुवेबल रेंट असतं, मुवेबल गोष्टींवरचं रेंट असतं. माझ्या आठवणीप्रमाणे इमुवेबल गोष्टींवरच्या रेंटचा TDS हा 6 लाखच होता. आधीची लिमिट 6 लाख होती
आणि मुएबल गोष्टी जसं मी गाडी हे एक टिपिकल उदाहरण आहे, गाडी जर भाड्याने दिलेली असेल तर त्याचं जे रेंट आहे ती लिमिट त्यांनी बहुतेक 2,40,000 6 लाख केले असा माझा फ्लॅट केला तो प्राथमिक समज सगळ्यांसाठी. आहे. मला वाटतं की हाऊस रेंटवरचा TDS तसाच ठेवलेला असेल. आपल्याला काही वेळामध्ये डॉक्युमेंट समोर येताना पाहायला मिळेल, बजेट डॉक्युमेंट, त्यानंतर हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल. मी अभय टिळक सरांकडे जातो. अभय टिळक सर, अर्थशास्त्री म्हणून, अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून तुम्ही सरकारच्या या अत्यंत आक्रमक अशा निर्णयाकडे कसं बघता? मी असं म्हणेन की इथे दोन गोष्टी प्रामुख्याने स्पष्ट दिसत आहेत. एक गोष्ट अशी दिसते की एकूण अर्थसंकल्पामध्ये ही जी आत्ता म्हणजे नोकरदार वर्गाला किंवा जी पर्सनल इन्कम टॅक्समधनं जी सूट दिलेली आहे किंवा नवीन जी प्रस्तावित आहे त्याच्या व्यतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये फार ठोस फोकस असा कुठे दिसत नाहीये. याचं एक संभाव्य कारण असं आहे की संपूर्ण आत्ता बाहेरच्या जगामध्ये जी अस्थिरता आहे आणि प्रामुख्याने चीन, ट्रम्प आणि पश्चिम आशियामधली अशांतता आणि त्याचा सप्लाय चेनवरती आणि प्रामुख्याने तेलाच्या पुरवठ्यावरती होणारा संभाव्य परिणाम हे लक्षात घेऊन अतिशय सावध आणि फार आत्ता कुठेही बदल करायचे नाहीत अशा प्रकारचा एक पवित्रा ढोबळमानाने या अर्थसंकल्पामध्ये दिसतोय.